सामाजिक कार्यकर्ते अजयभाई आतार यांचा सर्व समस्त ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय मित्रांना नमस्कार। विषय अत्यंत लाडका आणि प्रिय आमच्या संपादक दिलीप वाघमारे यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा विषय आहे। मित्रांनो, आज एक विशेष आनंद या लोणंद शहरामध्ये निर्माण झालेला आहे। त्याचं कारण असं आहे की आज 2026 सालाचा जो राज्य शासनाच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीने मिळणारा जो पुरस्कार आहे त्यांना पत्रकारितेचा, त्याचा सन्मान 2026 सालाचा हा पुरस्कार सोलापूर या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या समारंभामध्ये त्यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचा गौरव करण्यात येणार आहे। आणि राज्य शासनाच्या वतीनं हा देण्यात येणारा पुरस्कार पत्रकारितेच्या स्वरूपातला त्यांना मिळणारा हा बहुमान हा लोणंदच्या वैभवात शिरेपेचा एक मानाचा तुरा रोवणारा आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी आज या प्रकारे नावलौकिक मिळवलेलं आहे। त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे। दीनदुबळ्या गरीब आणि यांसाठी सातत्यानं लढा देऊन त्यांच्यासाठी न्याय हक्काच्या भूमिकेतून आवाज उठवणारं व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप वाघमारे पत्रकार। आणि त्यानिमित्तानं आज आपल्याला एक विशेष आनंद होतो आहे। दैनिक 1985 सालापासून त्यांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली। तो प्रवास आज तागायत अखंडपणे चालू आहे। दैनिक मुक्त पत्रकार सांजवाद या माध्यमातून त्यांनी बहुजनांच्या अन्यायाविरुद्ध सातारा जिल्ह्यामध्ये आवाज उठवला। 10 वर्षापासून त्यांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात 300 चॅनलचे संपर्क साधत बातम्यांचा त्यांनी ओघ चालू ठेवला। आणि त्याबरोबर आज ऊन वारा थंडी पाऊस रात्री अपरात्री जनतेसाठी आवाज उठवण्याच्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेळोवेळी दीनदुबळ्या लोकांसाठी बहुजनांसाठी अन्याय ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका परखडपणा केली। त्यामुळे त्यांना राज्य शासनाच्या वतीनं 18 पुरस्कार सन्मानित केले गेले। वय 65 झाले तरी वयाची त्यांना कितीतरी चिंता नसते। त्यांनी न थकता पत्रकारितेत त्यांची सुरू आहे ही त्यांची विशेष उल्लेखनीय बाब आहे। एखाद्या धगधगत्या अंगाऱ्याप्रमाणे त्यांचं एक सातत्यानं बातम्यांचा ओघ चॅनलच्या माध्यमातून देण्याचा त्यांचा एक मानस आणि त्यांचा एक चिकाटी आणि जिद्दीचा महत्त्वाकांक्षी त्यांची एक प्रकारचा स्वभाव आहे की बातम्या ह्या लोकांच्या मनापर्यंत लोकांच्या घरापर्यंत त्यांच्या सातत्याने एक सक्षमपणे ह्या बातम्या त्यांच्या समोर आल्या पाहिजेत हा त्यांचा मानस असतो। आणि झटपट अत्यंत तीव्र गतीने जलद गतीने इन्स्टंट आणि एक्सक्लुझिव्ह न्यूज देण्यामध्ये दिलीप वाघमारे यांचा मोठा एक प्रकारची भूमिका असते। आणि त्यामुळे समाजातून त्यांचं नेहमी कौतुक होतं की इन्स्टंट बातमी देणारे दिलीप वाघमारे हे म्हणजे एक प्रकारे सक्षम काम करणारे कार्यक्षम नेतृत्व या लोणंदमध्ये आहे। म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांना राज्य शासनाचा जो पुरस्कार मिळतो आहे त्यामुळे त्यांचं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन होतं आहे, कौतुक होतं आहे। आणि मीसुद्धा त्यांना पत्रकारितेच्या या पुरस्काराबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। आणि त्यांना या लोणंदच्या शहरामध्ये या वैभवामध्ये भर टाकली आणि त्यांचं काम सातत्यानं पुढं चालू राहते आणि त्या पद्धतीने ते नेहमी धडाडीने चिकाटीने त्या कामामध्ये त्या कार्यामध्ये मग्न असतात। म्हणून मी त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।